हॅलो. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणे किंवा स्वतःवर इन्व्हेस्ट करणे म्हणजे तरी काय? असं बरेच जणांना प्रश्न पडत असेल. कधीतरी मलाही पडलेला होता. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असते पण त्याच्यामध्ये कमतरता जाणवते की मला हे पूर्णपणे येत नाही आणि त्यामुळं काय होतं, आपली इच्छा असूनही आपण काही करू शकत नाही. कारण वाटतं आपलं कुठंतरी चुकलं तर कोणीतरी काहीतरी बोलेल आणि त्यामुळं पुढचं काम थांबतं आपलं. पण जर आपली इच्छा असेल तर आपल्याला ते स्किल डेव्हलप करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सहज घर बसल्या ऑनलाईन क्लासेस सर्च करू शकतो आणि शिकू शकतो. म्हणजे स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्यावेळेस आपण असं नाही म्हणू शकत की नाही, एवढा एवढा खर्च करून मी कुठे जाणार आहे, मी काय करणार आहे. पण जर आपण शिकलो तर ह्याचा लाईफ टाईम आपल्याला उपयोग होणार आहे. आपण फायनान्शियली फ्री होऊ शकतो, इमोशनली फ्री होऊ शकतो, कॉन्फिडन्स वाढवू शकतो. बऱ्याच गोष्टी ह्याच्यातून होत असतात. मग कुठलंही स्किल असू द्यात, की तुम्हाला डान्स असेल, स्पीच द्यायचं असेल, अनेक गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. पण तुम्हाला एवढं क्लिअर नाही की मी ते करू शकते. हां, जमतात पण एवढ्या पूर्ण नाही ते. अशा वेळेस तुम्ही क्लासेस नियर मी म्हणून जर ऑनलाईन सर्च केलं तर आपल्याला अनेक क्लासेस भेटतात आणि कुठल्याही पद्धतीनं आपण जर ते पूर्ण केलं त्यावेळेस घरची म्हणतील काय करायचं आहे, क्लासेस घेऊन तू ह्याच्यामध्ये कौशल्य संपादन करून पुढे काय करणार आहे. पण काही गोष्टी स्वतःसाठी करायच्या असतात. कारण शिकल्यानंतरचे आपण आणि अगोदरचे आपण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इन्व्हेस्ट तर आपण कुठेही करतो, बँकेत करतो, प्रॉपर्टीमध्ये करतो. त्याच्यामुळं फक्त आपण फायनान्शियली फ्री होणार आहे. पण काही गोष्टी शिकल्यामुळे आपल्याला इमोशनली फ्री राहता येईल किंवा कुठलेही किरकोळ टेन्शन असतं त्याच्यातून आपण नक्की फ्री होऊ शकतो. कारण आपलं अज्ञान आणि आपली जीवनशैली ह्याच्यामुळं आपण बरंच टेन्शनमध्ये असू शकतो. आपण जगाशी कनेक्ट राहू शकतो आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टीचं ज्ञान अवगत होतं. त्यामुळं कधीच आपण स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायला घाबरायचं नाही किंवा दबकायचं नाही की नाही मी हे पैसे वेस्ट तर करत नाही ना. नक्कीच नाही. त्याच्या अगोदरचे आपण आणि नंतरचे आपण, हा एक माझा स्वतःचा अनुभव आहे. बऱ्याच गोष्टी मी शिकलेल्या आहे. मला बरेच जण म्हणलेले आहेत तुला हे करून कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. पण नाही, त्याचा आपल्याला स्वतःसाठी उपयोग होतो आणि आपलं एक जीवन वेगळ्या लेवलला जातं. त्यामुळं तो अनुभव आपल्याला शेवटपर्यंत राहतो. तर नक्कीच स्वतःसाठी इन्व्हेस्ट करायला थोडंही मागं पुढं पाहू नका. लाईफ एक वेगळा मार्ग सापडेल. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.